सत्ता किती महत्वाची, सत्ते पुढे कसा न्याय दिला पाहिजे हे अत्यंत महत्वाचं आहे. स्वतःच्या लेकराचा सुद्धा विचार केला नाही त्यांना. सांगू तुम्हाला, या इंदोर शहरामध्ये आडा बाजार नावाचं एक ठिकाण आहे. त्या आडा बाजार या ठिकाणं अहिल्याबाईचा दरबार जो होता ना, त्या अहिल्याबाईच्या दरबारामध्ये असं म्हणतात की अहिल्याबाईच्या दरबारामध्ये ज्याच्यावर अन्याय व्हायचा त्यानं त्या दरबारामध्ये जाऊन घंटा वाजवायचा, आणि घंटा वाजवला की अहिल्याबाई सिंहासनावर विराजमान व्हायच्या, आणि ज्याच्यावर अन्याय व्हायचा त्याला न्याय देण्याचं काम करायच्या. याच आडा बाजारामध्ये एका लहान गायीच्या पाडसावर रथ चालवला, आणि रथ त्या पाडसाच्या अंगावरून गेल्यामुळं त्या पाडसाचा मृत्यू झाला. त्या गायीच्या चेहऱ्यावर सगळं काही दिसत होतं, फक्त त्या गायीला बोलता येत नव्हतं. माझं बछडं गेलंय, मी न्याय कोणापुढे मागू. तिच्या डोळ्यातलं पाणी गालावर येत होतं, सगळं काही तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं, परंतु तिला बोलता येत नव्हतं. पण तिला माहित होतं अहिल्याबाईंच्या दरबारात गेल्यावर मला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. असं म्हणतात की त्या आडा बाजारामध्ये जाऊन ती गाय घंटानाद करू लागली. घना 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 घंटानाद झाल्यावर अहिल्याबाईंना वाटलं सिंहासनावर अहिल्याबाई येऊन बसल्या, आणि दरबारामध्ये विचारलं नेमका अन्याय कोणावर झालाय. त्या प्रधानानं येऊन सांगितलं, मासाहेब, या आपल्या आडा बाजार परिसरामध्ये एका बछड्यावर गायीच्या कोणीतरी रथ चालवलाय, आणि म्हणून ती गाय घंटानाद करतेय, तिच्यावर अन्याय झालाय. महासाहेबांना कसलाही विचार केला नाही. तर सगळ्या अष्टप्रधान मंडळाच्या समोर सांगण्यात आलं की ज्यानं कोणा या गायीच्या बछड्यावर रथ चालवला असेल, ज्यानं रथ चालवला असेल त्याला त्या रथाच्या समोर आडवा झोपवा, आणि त्याच्या अंगावर सुद्धा त्याच प्रकारे रथ चालवा. ही शिक्षा देऊन अहिल्याबाई मोकळ्या झाल्या. पण तेवढ्यात एक माणूस धावत धावत आला. प्रधान म्हणायला लागला, मासाहेब आवरा, मासाहेब आवरा. अहो मासाहेब, रथ चालवणारा दुसरा तिसरा माणूस नव्हता. मासाहेब, रथ चालवणारा तुमचाच पोरगा होता. पण मासाहेबांना शिक्षा दिली. शिक्षेमध्ये काही वाद नाही. माझा पोरगा असो की आम जनतेचा पोरगा असतो, ज्यानं या गायीचं बछडं चिरडलंय त्याला सुद्धा त्याच पद्धतीने त्या रथाच्या खाली देण्यात येईल. संपूर्ण इंदोर शहर पाहत होतं की मासाहेब स्वतःच्या लेकराला रथाच्या चाकाखाली कसं देतात. फार महान महान विद्वान मंडळी त्या संपूर्ण पाहत होते. प्रधान जिगरबाज काळजाचे प्रधान होते. अरे हजारो फौजेला एक एक प्रधान मारत होता, परंतु हातामध्ये लगाम घेऊन त्या रथामध्ये प्रधान बसला, आणि रथ चालवायला चालत चालत पुढे आला की नेमका त्या पोरापाशी रथ आला की रथ थांबून जायचा. कारण राजकुमाराच्या अंगावर रथ चालवणं एवढं सोपं नव्हतं. बरीच लोकांना प्रयत्न केला, पण कोणीही राजकुमाराच्या अंगावर रथ चालवायला तयार नव्हता. शेवटी त्या ठिकाणी मासाहेब अहिल्याबाई रथावरती बसल्या, हातामध्ये लगाम पकडला, आणि तो रथ अहिल्याबाईनं आपल्या पोराच्या अंगावर चढवायला निघाल्या. तिथं समोर दरबारामध्ये उभा राहणाऱ्या सगळ्या माणसांना चर्चा करायला सुरू केली. अरे ही का आई आहे का, स्वतःच्या लेकराला चिरडून काढते. आणि आईचं आणि लेकराचं प्रेम हे वेगळं असतं, पण आईच्या आणि लेकराच्या प्रेमाला एक वेगळ्या पद्धतीचं नातं देण्याचं काम ही राणी करते. सगळ्यांना डोळे बंद केले. कोणाला पाहण्याची इच्छा होत नव्हती की स्वतःच्या लेकरावर रथ चालवणारी राणी असेल कशी. सगळ्यांना डोळे बंद केले, कोणाला पाहू वाटत नव्हतं. पण तिथं एका व्यक्तीचे, एका प्राण्याचे डोळे उघडे होते. जिचा बछडा मेलाय त्या गायीचे डोळे तिथं उघडे होते. सगळ्या जणांना डोळे बंद करून गेले. रथ आता निघाला. लगाम मासाहेबांना त्या ठिकाणी लगाम ओढला, आणि बघता बघता रथ निघाला. रथ आता जवळ जवळ आला. रथ 5-10 पावलावर आला, 5 पावलावर आला, 2 पावलावर येऊन रथ त्या पोराच्या अंगावर जाणार होता. पण तेवढ्यात त्या पोराच्या समोर ती मुका जनावर आणि ती गाय समोर येऊन उभा राहिली. आणि गायीच्या डोळ्यातलं पाणी गालावर येत होतं, आणि गाय सांगत होती, आई, हे राणी, अगं मुलगा गेल्याच्या नंतर काय दुःख असतं ते मी आता भोगतीये. विनंतीये, माझा मुलगा गेलाय, मला जे दुःख झालंय ना राणी, ते दुःख तुला झालं नाही पाहिजे. फक्त त्या गायीला बोलता येत नव्हतं, परंतु त्या गायीच्या चेहऱ्यावरचे संपूर्ण भाव तेच सांगत होते. राणी, अगं राणी, तू न्याय देणारी राणी आहेस.
आजपर्यंत कोणीही न्याय कसा दिला माहित नाही, पण स्वतःच्या लेकराची सुद्धा पर्वा तू दुसऱ्याच्या लेकराच्या न्यायासाठी केली नाहीस. बस माझा मुलगा गेला जरी असला तरी मी आज समाधानी आहे, कारण माझ्या मुलाला न्याय देण्यासाठी तू तुझ्या मुलाची सुद्धा पर्वा केली नाही. याला म्हणायचं सत्ता, याला म्हणायचं सत्ता.